चिखली टाळगाव परिसरात अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आपण पाहतोय मोठ्या संख्येने आज चिखली टाळगाव परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। स्वतः माजी आमदार विलास लांडे देखील या प्रचार रॅलीला उपस्थित होते। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे। दादा, कशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी होतं? अजित गव्हाणे या ठिकाणी प्रचाराला आलते, चिखलीकरांची साथ त्यांना दिसते, काय सांगाल? 100% प्रथमतः रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, चिखलीकर एकजुटीने पूर्ण एक ताकदीने उभं राहिलेलं आहे। अजित भाऊ हे बदल 100% घडणार, एवढं चिखली ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सांगतो। आणि आमच्या चिखलीमध्ये मोठ्या समस्या, मगाशी चौक सभा झाली, त्या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे यांनी देखील विद्यमान आमदारांवर आरोप केले। अजित गव्हाणे यांनी प्रश्नांचा पाडा मांडला। नेमकी काय सत्य परिस्थिती आहे चिखली गावाची? चिखली गावात प्रथमतः ट्रॅफिकची एवढी समस्या, परत पाण्याची समस्या आहे, इतर रस्ते अजूनपर्यंत 10 वर्षात आमच्या चिखली गावामध्ये एकही रस्ता असा त्यांना दाखवण्यासारखा झालेला नाहीये। कुठे गेले तरी खड्डेच खड्डे दिसणार। परत जे संतपीठाचा विषय होता, संतपीठाचं नेमकं काय विषय? त्या ठिकाणी संतपीठ उभारण्यात आलं होतं, मात्र असं समजतं त्या ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू झाली, ते पण पालिकेच्या परवानगीशिवाय। संतपीठाचे उद्दिष्ट त्यावेळेस सदानंद महाराज मोरे होते, त्या मीटिंगला मी स्वतः होतो, दत्ता काका होते, दत्ता काका, परत गुले महाराज, कुरेकर महाराज, हे सगळे मीटिंग मध्ये होते। त्यावेळेस ते संतपीठ कसं असावं, संतपीठाची ही भावना होती की चिखली गावामध्ये तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाताना टाळ टाकले, ह्या चिखलीमध्ये संतपीठ हे सगळं संतांचाच विषय व्हायला पाहिजे होता, पण तिथं त्यांनी शाळा कॉलेज अशा पद्धतीने लोकांचे। नक्की कोणाची शाळा आहे ती? पालिकेची आहे का खासगी? ते आता पालिकेचीच शाळा म्हणावं लागेल। तिथं आमच्या ग्रामस्थांना बी डोनेशन घ्यायचं म्हणलं तरी तिथं लक्की ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या काढून ते तिथं मुलांना ऍडमिशन देतात। आणि आणखी काही ग्रामस्थ आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता आज अजित गव्हाणे? एकच सांगेन, अजित दादा गव्हाणेंना निवडून द्या, वाजवा तुतारी। विकास करायचा असेल तर वाजवा तुतारी। काय काय नेमकं आज काय आव्हान केलंय चिखलीकरांना, आणि चिखलीकरांनी काय त्यांना प्रतिसाद दिलाय? नाही, विकास करायचा असेल तर अजित दादाच्या पाठीमागे उभं राहायचं। बर, आपण पाहतोय चिखलीकरांनी चांगला असा प्रतिसाद दिलाय। काय सांगाल पिंजन साहेब, तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहात, अनेक वर्षांपासून चिखली गाव तुम्ही पाहताय, विकास झालाय का या ठिकाणी? चिखली हे माझ्या मामाचे गाव आहे, परंतु मी लहानपणापासून पाहतोय सगळे ग्रामस्थ या ठिकाणी नेहमीच एकत्र येऊन सर्व समस्यांना सामोरं जात असतात। आणि तसंच चित्र आताही दिसतंय की गेल्या 10 वर्षांमध्ये स्थानिक आमदारांनी या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळं या ठिकाणी विकास खुंटलेला दिसतोय, आणि त्याच्या विरोधात आता ही सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। आणि त्यांचं म्हणणं आहे की आपल्या गावचा जर विकास होणार नसेल, आपल्या गावचे जर प्रोजेक्ट दुसरीकडे जाणार असेल, तर आपण त्याला विरोध केला पाहिजे, आणि त्यासाठी ही सगळी ग्रामस्थ मंडळी अजित भाऊंच्या मागं उभी राहिलेली आहेत। मगाशी बोलता बोलता टाउन हॉलचा पण विषय निघाला होता, जी चौक सभा झाली होती। टाउन हॉलचं नेमकं काय प्रकरण आहे अद्यापही ते समजलेलं नाही। घाईघाईमध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं, मात्र आज जवळपास अर्धा वर्ष उलटून गेलं, अजून एक काही कार्यक्रम त्या ठिकाणी झाला नाही। धूळ खात पडल्याचा आरोप जे आहे त्यांनी केलेला आहे। टाउन हॉलची जागा ही विकास सानेंनी खूप दूरदृष्टी ठेवून ती जागा संपादन केली होती, आणि ती महापालिकेला त्यांनी हँडओव्हर केली। त्या ठिकाणी गावच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ते बहुउद्देशीय हॉल उभं करण्याचं ठरवलं होतं, परंतु ते त्यांच्या काळामध्ये नाही झालं, आणि नवीन लोक त्या ठिकाणी निवडून आली, त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमलेलं नाहीये, कारण ते गेली 6 महिने 1 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं, परंतु अजून तिथं एकही कार्यक्रम ते घेऊ शकलेले नाहीये। मग एवढी घाई कशासाठी केली? जर तुम्हाला पूर्ण झाल्याचं म्हणजे त्याचं पोझिशन जर मिळालं नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी लगेच उद्घाटन करण्याची काय घाई केली? की बाबा आम्ही केल्याचं श्रेय इतरांनी घेऊ नये, परंतु हे सर्व श्रेय विकास सानेंचंच आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी फक्त घाई करून उद्घाटन केलं, परंतु अजूनही तिथं एकही कार्यक्रम झालेला नाही। विलास लांडेंनी पण मगाशी बोलताना शास्तीकराचा विषय काढला। शास्तीकरची फक्त माफीची घोषणा झाली फक्त, पण वस्तुस्थिती जर पाहिलं तर त्यांनी चिखलीकरांना सोबत घेतलं। त्यांनी सांगितलं की त्यांचे शास्तीकर माफ झालाय का, जे त्यांनी त्यावेळेस केलेले त्याचं उदाहरण दिलं होतं। विलास लांडे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस 1997ला आमची ही दिघी
चरोली, मोशी, आमचं चिखली, तवडे ही केवळ रावेत ही गावं त्या ठिकाणी 1997ला समाविष्ट झाली. आणि आमच्या गावकऱ्यांनी की आपल्या जमिनी वाचल्या पाहिजे, त्या ठिकाणी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे म्हणून महापालिकेमध्ये समावेश नको असं यासाठी ही मंडळी आमची सगळी भांडत होती. आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यावेळेस असा निर्धार केला होता की कोणीही जोपर्यंत आपला निर्णय लागत नाही तोपर्यंत टॅक्स भरायचा नाही. आणि तो टॅक्स मला वाटतं विलास शेठ 2004ला आमदार झाले त्यावेळेस त्यांनी मग त्या ठिकाणी मंत्रालयातून प्रयत्न करून आमच्या सर्व जी नवीन समाविष्ट गाव होती त्यांचा संपूर्ण टॅक्स एकही रुपया नाही घेता सर्वांचा माफ केला होता. ती बी अमाऊंट काही कोटीमध्ये होती आणि तेही काम केलं. परंतु त्यांनी कधी असं सांगितलं नाही लोकांना की बाबा मी 100 कोटी वाचवलेत किंवा मी तुम्हाला एवढी फायदा करून दिलाय. कर्जमाफी आजी विलास लांडेंनी पण केली. हो, शास्तीकर नाही, परंतु मूळ टॅक्सच पूर्ण माफ केला होता त्यांनी. हा, शास्तीचा काही विषयच नव्हता त्यावेळेस, शास्ती नंतर हे झाली. परंतु विलास लांडेंनी कधीही तो मुद्दा चर्चेत आणला नाही किंवा मी तुम्हाला टॅक्स माफ केलाय आणि मग मला तुम्ही निवडून द्या किंवा मला मतं द्या असं त्यांनी कधीच म्हटले नाही. आता काय चिखलीकरांनी काय पवित्रा घेतला आता? चिखलीकरांनी आता बदल घडवण्याचं ठरवलेलं आहे. ते म्हणतात आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि आता आम्ही अजित भाऊंना सर्वजण सपोर्ट करणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे. आपण पाहतोय सर्वसामान्य चिखलीकर आपल्या सोबत होते. आता त्यांनी देखील आव्हान केलंय की जे रखडलेली कामं आहेत ह्याचं कुठेतरी मतदानातून चिखलीकर जे आहे ते उत्तर देतील. कॅमेरामॅन भानदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.